नमस्कार. आज 12th बायोलॉजी या विषयामधला आपण चॅप्टर नंबर 1 स्टडी करणार आहोत, की जो आहे आपला रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, आता रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला पाहणार आहोत ते म्हणजे आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की रिप्रोडक्शन ही अशी एक संकल्पना आहे की ज्यामध्ये एखादी प्लांट किंवा एखादा ॲनिमल काय होत असतो, अगेन अँड अगेन प्रोड्यूस होत असतो. आता हा जो प्लांट असेल किंवा हे जे ॲनिमल असेल ते प्रोड्यूस कशापासून होतं की तर त्याच्या आधीच्या असलेल्या मदर पॅरेंट सेलपासून किंवा फादर पॅरेंट सेलपासून. ओके, आता रिप्रोडक्शन हा जो वर्ड आहे तो जर आपण स्प्लिट केला दोन शब्दांमध्ये, री आणि प्रोडक्शनमध्ये, तर रीचा मिनिंग होतो अगेन, प्रोडक्शन मीन न्यू यंग वन्स जे तुमच्या मदर पॅरेंट बॉडीपासून काय होणार आहेत, तयार होणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो टोटली रिप्रोडक्शन. आता ह्या रिप्रोडक्शनचे दोन प्रकारचे टाईप आहेत. ते टाईप कोणकोणते आहेत? टाईप्स ऑफ रिप्रोडक्शनमध्ये फर्स्ट वन इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फरक काय आहे तो सर्वप्रथम मी आधी तुम्हाला सांगते. असेक्शुअल जो वर्ड आहे त्याला जर आपण स्प्लिट केलं तर आपल्याला मिळतं की ए अँड सेक्शुअल. आता ह्यामधलं जे ए आहे ते जे काय आहे ते आपल्याला काय सांगतं की ते ॲबसेंट हा वर्ड डिनोट करतं, आणि जो सेक्शुअल वर्ड आहे तो आपल्याला डिनोट करतो की त्याच्यामध्ये सेक्स सेल्स ह्या काय आहेत, प्रेझेंट आहेत. ओके, आता ह्या सेक्स सेल्स म्हणजे काय आहे, तर सेक्स सेल्स ह्या आपल्या एकतर मेल गॅमेट असतील किंवा एकतर आपल्या त्या फिमेल गॅमेट असतील. प्लांट्सचा जर विचार केला तर मेल गॅमेट्स म्हणजे आपले अँथर असतात. ओके, आणि फिमेल गॅमेट्सचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपण ओव्हरी किंवा ओव्ह्यूल्सचा विचार करतो. ठीक आहे, आता ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याचा अर्थ होतो की त्याच्यामध्ये सेक्स सेल्स ह्या काय आहेत, प्रेझेंट आहेत. पण ज्यावेळेस आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचा स्टडी करतो त्यामध्ये आपले पूर्णपणे सेक्स सेल्स काय असणार आहेत, ॲबसेंट असणार आहेत. आता हे कोणामध्ये दिसेल, जर लोअर टाईपचे ऑर्गॅनिझम्स असतील किंवा प्लांट्स असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आणि इन केस ऑफ द हायर प्लांट्स वी शोज द सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. दॅट मीन्स हिअर इज द प्रेझन्स ऑफ सेक्स सेल्स अँड सेक्स सेल्स आर नथिंग बट दे आर अँथर अँड ओव्ह्यूल. ओके, पण आता आपण स्टडी काय करतो, इंट्रोडक्शन ऑफ रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस काय झालं, तर जो काही तुमचा सेक्स गॅमेट्सचा किंवा सेक्स सेल्सचा जो पार्ट होता तो कम्प्लिटली ॲबसेंट कंडिशनला होता. म्हणजे अजून सेक्स सेल्स किंवा गॅमेट्स तयार व्हायचे होते. त्याच्या आधीची कंडिशन कोणती होती, तर ती होती असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आणि ह्या असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शनमध्ये काय झालं, तर गॅमेट्स प्रेझेंट नसतानासुद्धा त्या प्लांट बॉडीने काय केलं, त्यांच्या नवीन प्लांट बॉडीचं पॉप्युलेशन केलं. मग आता ते कोणकोणत्या पद्धतीने केलं ते आपण स्टडी करूयात. आता एक लक्षात घ्या, जर इथं सेक्स सेल्स प्रेझेंट असतात तर यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याची गरज काहीच नव्हती. पण आता काय झालं आहे की याच्यामध्ये जर सेक्शुअल सेल्स ॲबसेंट होत्या तरीसुद्धा प्लांटचं पॉप्युलेशन झालं आहे. म्हणजेच याचा अर्थ ॲबसेन्स ऑफ सेक्स सेल्सच्या ड्युरिंग त्या ठिकाणी एखाद्या प्लांटचं काय होतं आहे, पॉप्युलेशन होते किंवा तिथल्या एखाद्या ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन होतं आहे. ओके, आता हे पॉप्युलेशन होत असताना याच्यामध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला डिफरन्स आपण कशा पद्धतीने मांडू शकतो, तर फर्स्ट वन इज देअर इज द चेंजेस इन इव्होल्युशनरी ट्रेड्स. ओके, आता इव्होल्युशनरी ट्रेड ज्यावेळेस तुमचा चालू झाला त्यावेळेस काय लक्षात आलं की इव्होल्युशन होत असताना सगळ्यात सुरुवातीच्या ज्या प्लांट बॉडी होत्या किंवा ज्या ॲनिमल बॉडी होत्या त्यांच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला लगेच सेक्स सेल्स प्रेझेंट झाल्या नाहीत किंवा त्या डेव्हलप झाल्या नाहीत. मग त्याआधी त्यांच्यामध्ये काय झालं, असेक्शुअल कंडिशन तयार झाली. आणि त्या असेक्शुअल जनरेशनमध्ये काय होत होतं की असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन व्हायला लागलं. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं कशामध्ये, तर ते जनरली एकतर लोअर प्लांट्समध्ये होतं. आणि जर तुम्ही हायर प्लांट्स स्टडी करायला गेला तर त्यामध्ये तुम्हाला सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन दिसतं. आता सेक्शुअल टाईपच्या रिप्रोडक्शनमध्ये ज्या हायर प्लांट्स आहेत, ज्या हायर प्लांट्स म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ज्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स हे कसे आहेत, वेल डेव्हलप आहेत, ज्यांच्यामध्ये फ्रूट्स तयार होतात, ज्यांच्यामध्ये फ्लावर्स तयार होतात, ज्यांना वेल डेव्हलप स्टेम, रूट आणि लीपचं स्ट्रक्चर आहे, ते सगळ्याच्या सगळ्या प्लांट्समध्ये तुमचे हायर प्लांट्स आहेत. ओके, आता यामध्ये लोअर प्लांट्स कुठले येतात की ज्यांच्या बॉडीमध्ये काय दिसेल तुम्हाला की त्यांच्यामध्ये फ्लावर्स ॲबसेंट असतील, त्यांच्यामध्ये फ्रूट ॲबसेंट असेल. ओके, पण तरीसुद्धा काय होतं की त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज होतं. मग तर ते कशाच्या हेल्प होतं की ते बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला होताना दिसतं. ओके, आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही आपल्याला डिफरंट टाईप्स आहेत, ते टाईप्स मी तुम्हाला डिस्क्राईब करेल. फर्स्ट आता बघा, टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये
फर्स्ट वन इज द फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशनचा मिनिंग काय होतो? फ्रॅगमेंटेशन हा वर्डच आपल्याला असं डिनोट करतो की त्यामध्ये काय होणार आहेत, तर त्याच्या फ्रॅगमेंट्स होणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 15 सेंटीमीटरची एखादी स्केल घेतली आणि त्या एका सेंटीमीटरवरती तुम्ही जर 15 असे त्याचे काय केले, पीस तयार केले, तर ही स्केल तुमचं काय करू शकते, अगेन परत नवीन 15 प्रकारच्या स्केल्स इथं डेव्हलप करू शकते. म्हणजेच त्याचं काय झालं, फ्रॅगमेंटेशन झालं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे स्पायरोगायरा. ही एक पॅरेंट बॉडी आहे स्पायरोगायराची. आता ह्या पॅरेंट बॉडीपासून काय झालं आहे की ह्याचा तुम्ही जर 2 पार्टमध्ये डिव्हिजन केली किंवा कट केलं, तर तो बॉडी काय करेल, 2 अगेन नवीन स्पायरोगायराच्या बॉडीला डेव्हलप करेल. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की फ्रॅगमेंटेशन झालं. त्या पॅरेंट्सच्या बॉडीमध्ये कुठेही तुम्हाला गॅमेट्स प्रोड्यूस झालेले दिसले नाहीत, पण असेक्शुअल टाईपमध्ये त्यांचं फ्रॅगमेंटेशन झालं आणि त्यांच्या प्रत्येक एका फ्रॅगमेंटमध्ये एक कॅपॅसिटी होती की ज्यांनी काय केलं, नवीन प्लांट किंवा नवीन बॉडी आहे अशीच त्यांनी काय केली, तयार केली. ओके. आता सेकंड टाईप आहे तो म्हणजे बडिंग. आता बडिंगमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला ईस्ट, ज्याला आपण सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी म्हणतो. ओके. आता हे जे ईस्ट आहे त्याला सायंटिफिक वर्ड आहे सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी, जे ब्रेड, बटर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता याचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर स्ट्रक्चरमध्ये बघा, हा वाला जो पार्ट दिसतो तो म्हणजे त्याची काय आहे, पॅरेंट सेल आहे, म्हणजे त्याची मदर बॉडी असते. ठीक आहे. त्या मदर बॉडीच्यावरती एक छोटासा नोड लाईक स्ट्रक्चर येतो ज्याला आपण बर्ड असं म्हणतो. ओके. आता ह्या बर्डपासून काय होतं, डिव्हिजन होत जाते आणि जी त्यांची मदर बॉडी असेल त्याच्यापासून हा बर्ड डिटॅच होतो, म्हणजे निघून जातो. आणि ही पूर्णपणे जी बर्ड असेल ती पूर्ण कम्प्लिटली कार्बन कॉपी आपण म्हणू शकतो की जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली ॲज सिमिलर टू देअर मदर बॉडी तशी तयार होईल. ठीक आहे. म्हणजे ती एक सिंगल डेव्हलपमेंट जी बर्ड असेल ती काय करेल, सेम त्याच्या मदर बॉडीसारखे दिसेल, ज्याला आपण क्लोन्स म्हणतो. क्लोन्स हा कन्सेप्ट काय सांगतो की त्या क्लोन्समध्ये जेनेटिकल आणि मॉर्फोलॉजिकल दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्या सेम काय असतील, त्यांच्या मदर किंवा पॅरेंट बॉडीसारख्या ते शो करतील. आता ह्युमन्समध्ये जर आपण पाहिलं तर आपण ॲज इट इज कार्बन कॉपी नाही आहोत, पण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एक गोष्ट होते ती म्हणजे काय की यामध्ये जे तयार होणारे पॅरेंट्स बॉडीनंतरनं तयार होणारे त्यांच्या जनरेशन्स असतील त्या सेम सिमिलर त्यांच्या मदर बॉडीसारख्या असतात, एक्झॅक्ट कार्बन कॉपी असतात. म्हणून बडिंगमध्ये किंवा फ्रॅगमेंटेशनमध्ये तयार होणाऱ्या ज्या बॉडी दिसतील त्या सेम त्यांच्या पॅरेंट बॉडीसारख्या तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. आता थर्ड टाईप येतो तो म्हणजे आहे स्पोअर फॉर्मेशन. स्पोअर फॉर्मेशन होतं म्हणजे काय होतं, तर स्पोर्स तयार होतात. आता हे स्पोर्स काय असतात, एखाद्या ठिकाणी जर छोटे छोटे असे स्पोर्स तयार झाले प्लांटवरती तर एका या स्पोअरकडे ॲबिलिटी असते की ते काय करेल, नवीन त्याची परत बॉडी तयार करेल. म्हणजे बघा यांच्यामध्ये सेक्सल्स प्रेझेंट नाही आहेत, पण यांच्याकडे हाय कॅपॅसिटी आहे रिप्रोडक्शनची. ओके. रिप्रोडक्शन करतायत म्हणजे अगेन प्रोडक्शन होतं आहे कुठल्या तरी त्यांच्या पॅरेंट बॉडीपासून. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे अस्परजिलस. आता अस्परजिलसचं तुम्ही डायग्राम बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला खाली बघा फ्रूट लाईक स्ट्रक्चर दिसेल, त्याच्यावरती कोनिडिओफोर्स दिसतात. त्यानंतर सेंट्रल पार्टमध्ये तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये वेसिकल्स आहेत आणि कोनिडिया आहेत. आता कोनिडियाचं मिनिंग काय होतं की जी स्पोर्सची अरेंजमेंट जी आहे ती कशी असणार आहे, एकावर एक चेन लाईक स्ट्रक्चर प्रोड्यूस करेल आणि ह्यातला एक जर तुम्ही कोनिडिया कट करून घेतला तर हा काय करेल, नवीन अस्परजिलसची बॉडी तयार करेल. ओके. आता ह्या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं तुम्हाला, असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आपण आज काय काय स्टडी केलं, तर आपण स्टडी केलं की इंट्रोडक्शन ऑफ प्लांट्स. आता इंट्रोडक्शन ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन स्टडी केली, त्यानंतर आपण टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन स्टडी केलं, त्यानंतर असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, त्यानंतर सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे. लोअर प्लांट्समध्ये असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन दिसतं, हायर प्लांट्समध्ये तुम्हाला सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन दिसेल. त्यानंतरनं आपण स्टडी केलं ते म्हणजे काय आहे की टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये जनरली आपण फ्रॅगमेंटेशन स्टडी केलं, फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा. देन वी आर स्टडी अबाउट द बडिंग, फॉर एक्झाम्पल लाईक एज द ईस्ट. अँड थर्ड वन इज द स्पोअर फॉर्मेशन, एक्झाम्पल आहे अस्परजिलस. ओके.